आपण बघतोय झी 24 तासच्या बातमीनंतर अन्न व औषध प्रशासनानं शिर्डीमधल्या अनेक पेढ्यांच्या दुकानांवर कारवाईला सुरुवात केलेली आहे, नमुने घ्यायला सुरुवात केलेली आहे। तर हे सगळं प्रकरण काय होतं बघूया, त्याविषयीचा एक सविस्तर रिपोर्ट। साईंच्या शिर्डीत भक्तांच्या आरोग्याशी खेळ, भाविकांना निकृष्ट बुरशीयुक्त पेढ्यांची विक्री, नगरपालिकेसह अन्न आणि औषध प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष। साईबाबांच्या शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। मंदिर परिसरातील प्रसाद विक्री केंद्रावर निकृष्ट बुरशी आलेले पेढे विकले जात असल्याचं समोर आलं। या पेढ्यांच्या पाकिटावर कुठलीही पॅकिंग किंवा एक्सपायरी डेटही दिसत नाही। प्रसाद विक्री केंद्रावर निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री, अत्यंत कडक बुरशी लागलेले पेढे विक्रीला, पेढ्यांच्या पाकिटावर पॅकिंग एक्सपायरी डेट नाही, पेढे नेमके कुठे तयार झाले याबाबत कुठलाही उल्लेख नाही। प्रसाद विक्रीच्या आडून भाविकांच्या जीवाशी खेळ, पाकिटावर FDA अप्रूव्ह असा ठसठशीत उल्लेख। शिर्डीत दररोज देशभरातून लाखो साई भक्त दर्शनासाठी येत असतात। दर्शनानंतर अनेक जण मंदिर परिसरातील याच दुकानातून पेढे प्रसाद म्हणून श्रद्धेनं खरेदी करत असतात। मात्र तिथंच असा प्रकार समोर आल्यानं संताप व्यक्त होतोय। पेढे खरेदी केल्याच्या नंतर आम्ही त्याची टेस्ट जो बघितली तो एकदम कडक आणि टेस्ट वेगळीच लागत होती। याच्यावरून वाटतं की बा जुना पेढा असावा एकदम कडक। त्या दुकानामध्ये आम्ही एवढ्या लांबून दर्शनासाठी येतो तर पेढा चांगल्या क्वालिटीचा मिळाला पाहिजे, जेणेकरून आमचं आरोग्य बिघडणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी। साई भक्त हा एक साईबाबाच्या रूपात आपण बघितला पाहिजे आणि त्या पद्धतीने जे आहे जास्त दिवस जर झालेला असेल तर ते बाजूला ठेवून नव्याने माल आणून विकला पाहिजे, कारण त्याच्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकतं। आपण बघितलं फूड पॉयझनिंग होऊन अनेक लोक एक्सपायर होत आहे। तर एक विनंती राहील त्या दुकानदाराला असेल किंवा ज्या तिने तयार केलेले आहे, कारण त्याच्यावर तुम्ही कंपल्सरी प्रिंटिंग असे डेट टाकावी ही मी त्यांना विनंती करतो। निकृष्ट आणि बुरशीयुक्त पेढ्यांमुळे शिर्डी नगरपालिकेसह FDAच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। दरम्यान या प्रकरणानंतर FDAनं तपासणी करून कारवाई करणार असल्याचं सांगितलंय। ज्या साईंच्या शिर्डीत गोरगरिबांसाठी जगातील सर्वात मोठं अन्नछत्र चालवलं जातं, त्याच शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ अत्यंत धक्कादायक असाच आहे। आता FDAचं स्थानिक प्रशासन या दुकानदारांवर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कुणाल जमदाडेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।